ये हेच खाऊ. श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त आणि मजेत असायला पाहिजे. हे बघा, घरी लहान मूल असलं की कुठे ना कुठे त्याची खेळणी सर्व असतात. आता मी बेड क्लीन करते लादी पुसण्यासाठी, तर ती बघा तो प्लेन बॉल वगैरे सर्व ते बेड खाली त्याने टाकून ठेवलं होतं आणि नंतर मग शोधाशोध असते की कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं. अशा प्रकारे खूप सारे काय काय त्याचे प्रकार चालू असतात. लहान मूल घरात असले की असं होतच असतं आपल्या लाईफमध्ये. सो अशा प्रकारे सर्व ते बेड वगैरे क्लीन केलं, लादी पुसून घेतली. आपली मॉर्निंगची जे रुटीन असते ते सर्व मी करून घेतलं, जेणेकरून नंतर सुरुवातीला कामाची मजा पण येते, प्लस नंतर थोडंफार आराम पण करायला मिळतं. त्यानंतर ना मी उद्या इडली और डोसा बनवणार होते. इडली तरी बनवणार तर डोसा तरी बनवणार. त्यासाठी मी आज तांदूळ, उडीद डाळ सर्व भिजत घालून ठेवणार होते. त्यासाठी बघा मी रेशनचे तांदूळ घेतले, ते पण 2.5 कप रेशनचे तांदूळ घेतले. नंतर 1 वाटी पोहे घेतले. ज्या तांदूळचा माप घेतला ना वाटीने, त्याच वाटीने आता सर्व माप घेते मी. सो 2.5 वाटी तांदूळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी चण्याची डाळ, नंतर थोडेसे जवळपास ना 15-16 मेथीचे दाणे आणि 1 वाटी उडीद डाळ. हे सर्व आता मी स्वच्छ क्लीन करून धुवून वगैरे, कारण की सर्व मिक्स केल्यावर खूप वाईट पाणी येतो. तो पाणी तुम्ही झाडांना वापरू शकता. आता माझ्याकडे झाडं नाही आहेत, तुम्ही असेच ते टाकून देते, तर तो पाणी तुम्ही झाडांना वापरू शकता. सर्व क्लीन वगैरे करून आता जवळपास मला ना मी 11-11:30 वाजता मी हे धुवून भिजत घालून ठेवले होते. त्यानंतर संध्याकाळी त्याचा आपण मस्त भिजतील आणि नंतर आपण ग्राइंड करून घेऊया. तोपर्यंत ना जेवण वगैरे झाल्यानंतर माझ्याकडे दुपारी थोडासा वेळ होता, जेव्हा अक्षित झोपतो त्या वेळेत मी हे सर्व क्लीन करून घेते. कारण की खूप दिवस झाले होते क्लीन नाही झाले होते, आणि क्लीन नाही झाले 15-10 दिवसाने की ते आपोआप छोटे छोटे प्राणी येतात त्याच्यामध्ये. सो ते 10-15 दिवस झाले की लगेच आपण ते क्लीन करून घ्यायचं. आता ह्याच्यातमधलं सर्व जे नको ते आहे त्यात मला टाकून द्यायचे. जे आहे ते सर्व काढून ते सर्व भांडी घासून घेते. नंतर मग परत सुकल्यानंतर परत पुसून झाल्यावरती मग ती भांडी सर्व त्याच्यामध्ये एकदम भरून ठेवते. आणि कुठे काय काय ठेवलेलं ते आता सर्व कळेल, कारण की आपण एकदा ठेवलं की नंतर ते शोधण्यासाठी खूप काय काय करावं लागतं. आता ते हळूहळू कळतंय की काय आपल्याकडे आहे आणि काय नाही आहे. अक्षित झोपला होता तर असं वाटलं की तो उठला म्हणून मी जाऊन बघत होती. पर आता एक कंपार्टमेंट ऑर्गनाइज करून घेते, जेणेकरून कुठे काय आहे ते लगेच दिसण्यात येईल. आता हे सर्व मी एकदम डिटर्जंटची पावडर टाकून एकदम धुवून घासून पुसून घेते. आणि सुकून झाले की मग आपले ते डबे सर्व आपण वरती ठेवून देऊयात.
हे सर्व काचेची बरणी वगैरे आहे ना, मी ती डीमार्टमधून घेतलेली. जवळजवळ 99 रुपीजला 79 रुपीजला मिळतात ते. मिठाला पण मी काचेची बरणी केली. ही पण एक काचेची बरणी आहे, ती एकदम मला 79 रुपीजला मिळाली होती. खूप छान बरण्या आहेत त्या, एकदम पातळ पण आहेत, जड आहेत, मस्त आहेत त्या. फक्त एवढंच की त्यांना काचेची बरणी असली की आपल्याला खूप जपावं लागतं, कारण की एक जरी तडा गेली की ती फुटून जाते. आणि ह्या सर्व बरण्या तुम्हाला दिसत आहेत, ज्याच्यामध्ये मी आता डाळी कडधान्य वगैरे ठेवणार आहेत. हे मी मिशोवरून मागवले होते. जवळ त्याला आता 1-1.5 वर्ष झालं असेल. खूप छान आहेत. आता मला जेव्हा मी जाईन घरी तेव्हा मला सर्व स्टोरेज आहेत ना, जे किचनचे ऑर्गनायझर वगैरे आहेत ते मला सर्व काचेचे करून घ्यायचे. तोपर्यंत आता जवळजवळ 7-8 महिने आहेत, तोपर्यंत हे यूज करणार. नंतर मग हळूहळू जे लागणार आहे ते सर्व घेऊन ठेवणार, पण त्यासाठी वेळ आहे. आतमधून थोडासा कपडा मारला की त्याला म्हणजे जे कडधान्य जे डाळी आपण ठेवतो ना, त्याला बुरशी वगैरे लागणार नाहीत. एकदम सुकेपर्यंत त्याच्यामध्ये काही ठेवू नका, कारण की मग ते लगेच खराब होऊन जाईल. आणि सर्व तो कंपार्टमेंट पण मी पुसून घेतला, जेणेकरून किडे वगैरे जाणार नाहीत. खूप छान आहे ते प्रोडक्ट. 8 मी ऑर्डर केले होते आणि हे सर्व ठेवण्यासाठी खूप इझिली, आय थिंक मला हे 500च्या आतमध्येच मिळाले होते. मला ते एक्झॅक्ट अमाऊंट नाही माहिती. 500च्या आतमध्ये सर्व प्रोडक्ट हे मिळाले होते आणि खूप छान आहेत. लॉक वगैरे एकदम परफेक्ट बसतात, लूज वगैरे काहीच नाही आहे. आता हे सर्व लावून ठेवते. मागे मी सर्व कडधान्य ठेवते आणि पुढे डाळी वगैरे ठेवते. मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, चना डाळ आणि मागे काळे वाटाणे, चवळी, हिरवे वाटाणे, मसूर हे सर्व मी मागे ठेवते, कारण की डाळी आपल्याला दररोज लागतात, डाळींचे डबे. आणि कडधान्य आठवड्यातून 2-3दाच लागतात, त्याच्यामुळे ते मागे ठेवलेत आणि डाळीचे पुढे ठेवलेत. अशा प्रकारे बघा मस्त आता माझं तो कंपार्टमेंट दिसतोय.
याच्यावर काचेच्या वस्तू मी डीमार्टमधून ऑर्डर केल्या होत्या. डीमार्टमधून ऑर्डर केल्यापेक्षा ते 99 रुपीजला 79 रुपीजला मिळतं, ते एक एक घेऊन ठेवलं आहे मी. आणि आता जेवणामध्ये वाटाण्याची आणि बटाट्याची भाजी होती, कारण की मटार होते माझ्याकडे काल आणलेले, तेच थोडेफार राहिले होते, त्याची आता मी भाजी बनवणार आहे, बनवली आहे. आणि चपाती, डाळ आणि भात. काय काय टाकलंय? पोहे टाकलेस, उडदाची डाळ टाकलेस, चण्याची डाळ टाकलेस, तांदूळ आहेत, तांदूळ, चण्याची डाळ, पोहे, ती कसली ती डाळ असते ना आपण डाळीला वापरतो. काय काय किती वेळ भिजत ठेवायचे? सकाळपर्यंत उद्या. हा, आणि मग मिक्सरला ग्राइंड कधी करायचे? कळायच्या आधी, करायच्या आधी. मग ते पीठ कसं येणार? लगेच येत नाही. लगेच नाही येत ना, सकाळी भिजत घातलेत मी. कसे झालेत? नवऱ्याच्या सांगण्यावरून जर मी इडलीचं बॅटर किंवा डोशाचं बॅटर जर मी जर घातलं असतं ना, तर मी उद्या सकाळी इडली खाल्लीच असते. सो अशा प्रकारे काय ना काय करायला सांगितलं त्यांचा पण मूड होतो, पण आम्हाला लगेच तुरंत पाहिजे असतं, म्हणजे लगेच पाहिजे असतं. असं तर होणार नाही. इडली डोशाचं बॅटर तर आधीच करावं लागतं, त्यानंतर मग आपण मस्त तो पीठ आल्यानंतर आपण ते इडली और डोसा खाणं. आणि हे बघा, मी काल आलूवडीची व्हिडिओ टाकली होती, तुम्ही ती रेसिपी पण बघितलं असेल. नाही बघितली तर नक्की जाऊन बघा. त्यातली फक्त एकच माझ्यासाठी राहिली होती आणि मी सो अशा प्रकारे आता ते मी भिजत घातले तांदूळ, उडीद डाळ. आता मी मिक्सरला ग्राइंड करून घेते आणि मस्त ते पीठ जे तयार व्हायला उद्या सकाळीपर्यंत ठेवते. तोपर्यंत तुम्ही जर अळूवडीची रेसिपी बघितली नसेल, खूप सारे लेयर्स असलेली, तर ती नक्की जाऊन बघा. आणि जसं पाणी पाहिजे असेल ना, त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. ते मिक्सरला ग्राइंड करून घेते आणि ते पीठ मी उद्यापर्यंत झाकून ठेवते. सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. आणि माझी उद्याची व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका आणि आलूवडीची पण व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि बघा, पीठ मस्त झालं आहे ग्राइंड करून, त्याच्यावर झाकण ठेवते आणि आम्ही पण आता जेवून घेतो. जेवणामध्ये काय काय आहे तुम्ही पण नक्की बघा. आलूवडी तर बाबा फायनली मला मिळाली.